भक्ती, शक्ती आणि शिस्तीचा अलोट महासागर सध्या शिर्डीच्या वाटेवर पाहायला मिळतोय. निमित्त आहे रामनवमी उत्सवाच्या ओढीने निघालेली ही पदयात्रा आज आपल्या 11व्या दिवसात पदार्पण करत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलगवान येथे गुढी उभारून आणि सायरथ सजवून या प्रवासाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. आज पदयात्रेचा 11वा दिवस असून भाविकांनी बदनापूर येथील बालाजी मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर हा साई भक्तीचा सोहळा आता रोज सुमारे 30 ते 35 किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या या पदयात्रेत यंदाही 200 ते 250 भाविक सहभागी झाले आहेत. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे याचे नियोजन तब्बल 2 महिने आधीपासून केले जाते. भक्तांची राहण्याची सोय, जेवण, पाणी आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांची चोख व्यवस्था मंडळाने केली आहे. या संदर्भात माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष गोपाळ राठोर यांनी सांगितले की उमरी, नांदेड, जालना आणि संभाजीनगर मार्गे ही पालखी शिर्डीत दाखल होईल. रामनवमीला काळी हंडी फुटल्यानंतरच या सर्व साई भक्तांचा परतीचा प्रवास सुरू होईल. या पदयात्रेत मार्गदर्शक दासराव देशमुख गोरठेकर, संदीप लापसेटवार, कृष्णाभाऊ देशमुख, बाळू महाराज काचावार, श्याम पाटील मोरे यांच्यासह पत्रकार उद्धव मामडे, राव धानोरकर, संतोष हैबतकर आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने माता भगिनी देखील या साई नामाच्या गजरात तल्लीन झाल्या आहेत. म्हणून साई चरणी लीन होणाऱ्या या भाविकांची श्रद्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. या पदयात्रेचे पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अधिक माहिती आणि सविस्तर आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक पवन कुमार पुट्टेवाड कुंटुरकर यांनी. पाहत रहा जनसहारा न्यूज, सामान्यांचा आवाज.